मेहकर तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा झाला नाही. केवायसी करत असताना ज्या काही त्रुटी, ज्या काही चुका लाडक्या बहिणीकडनं झाल्या, त्यामुळे ह्या आपल्या लाडक्या बहिणी या योजनेतून त्या ठिकाणी बाद झाल्या आणि बाद झालेल्यांना परत या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी भरीव असे प्रयत्न करणं भाग आहे. त्यामध्ये राज्य सरकारने लाडक्या बहिणींना त्यांची केवायसी पुन्हा एकदा करण्यासाठी 1 महिन्याची मुदत वाढ त्या ठिकाणी द्यावी अशी प्रमुख मागणी आणि इतरही मागण्या करण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे यांनी 181 क्रमांकाची शासनाची हेल्पलाईन त्या ठिकाणी सुरू केली. या हेल्पलाईनवर महिला लाभार्थ्यांनी फोन करून त्या ठिकाणी त्यांच्या शंकेचं निरसन आणि नेमकं त्यांच्या केवायसी मध्ये कोणती चूक झाली ही त्या ठिकाणी कळणार आहे. म्हणजे 181 वर फोन केला म्हणजेच काय, त्या त्रुट्या दूर होतील किंवा मग या महिलेचं परत एकदा त्या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल असं होणार नाही. 181 वर फक्त आणि फक्त त्या महिलेचं स्टेटस करणार आहे की नेमकं आपलं केवायसी करत असताना कुठं चुकलं, कोणती चूक झाली, एवढंच त्या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा एक पक्षाच्या माध्यमातून एक हेल्पलाईन क्रमांक त्या ठिकाणी अनाऊन्स केला आहे, जो 98 61 71 71 71 98 61 71 71 71 या क्रमांकावर महिला लाभार्थ्यांनी फोन केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या माध्यमातून या कार्यालयातनं जी 181 वर सर्व्हिस मिळणार आहे, या 181 वर फोन केल्यानंतर त्या ठिकाणी आपलं स्टेटस चेक केलं जाणार आहे. तशाच पद्धतीचं स्टेटस 98 61 31 98 61 71 71 71 या क्रमांकावर फोन केल्यानंतर स्टेटसच त्या ठिकाणी माहीत पडणार आहे की नेमकं आपलं चुकलं कुठं. या दोन्ही नंबरवर त्या ठिकाणी केवायसी मध्ये सुधारणा किंवा योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याचं कार्य होणार नाही. हे कार्य प्रत्यक्ष सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन 1 महिन्याची किंवा 15 दिवसाची केवायसी करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातील लाभार्थ्यांना जर मुदत वाढ दिली तरच ही जी सुधारणा आहे ही होणार आहे. म्हणजे प्रमुख विषय असा आहे की राज्य सरकारने ह्या हेल्पलाईन किंवा मग असे हे नंबर आहे ना, हे करण्याच्या पलीकडे कॅबिनेटमध्ये तशा पद्धतीचा निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसी करण्यासाठी 1 महिन्याची अशी चांगल्या मोठ्या कालावधीची मुदत त्या ठिकाणी द्यावी आणि ती मुदत दिल्यानंतरच ह्या सगळ्या ज्या काही अडीअडचणी येतं ह्या सगळ्या दूर होणार आहेत. साहजिक आहे त्या ठिकाणी राज्य सरकार, सन्माननीय अजितदादा, सन्माननीय एकनाथराव शिंदे आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेब हे या लाडक्या बहिणीच्या या अडीअडचणीसाठी सकारात्मक आहेत. लाडक्या बहिणीच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते योग्य तो मार्ग आणि योग्य तो विषय आहे तो करणार आहेत. त्याचबरोबर महिला बालकल्याण मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे या सुद्धा महिलांची ज्या काही समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कार्य करणार आहेत. ही मुदत वाढ ही त्या ठिकाणी मिळणार आहे. तुर्तास महिला लाभार्थी ज्यांचे अकाउंटमधून पैसे न आल्यामुळे नावं कमी झाले, अशा महिला या हेल्पलाईनमुळे, वेगवेगळ्या नंबरमुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे थोड्या कन्फ्यूज होऊ शकतात, त्या विचलित होऊ शकतात. याच्यासाठी आम्ही आजपासनं पुढील 8, 10, 15 दिवस आपल्या जवळच्या गावांमध्ये जाऊन त्या महिलांमध्ये या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत जनजागृती करणार आहे. मी स्वतः प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार पक्षामार्फत प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या महिलांची सभा घेऊन आणि त्या महिलांना या सगळ्या गोष्टीबद्दल प्रत्यक्ष 1 to 1 माहिती देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या अनुषंगाने आज 24 जानेवारी 2026 शनिवार अंजनी बुद्रुक या गावामध्ये आज संध्याकाळी 5:30 वाजता त्या ठिकाणी एक महिलांची छोटेखानी मीटिंग आम्ही त्या ठिकाणी आयोजित करणार आहे. आज सकाळी तशा पद्धतीची प्रसिद्धी लाऊडस्पीकर मार्फत अंजनी या गावामध्ये केलेली आहे. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत आपण त्या ठिकाणी शेअर करावा, फॉरवर्ड करावा आणि जास्तीत जास्त महिलांना आज संध्याकाळी अंजनी बुद्रुकमध्ये होणारी जी सभा आहे त्याची माहिती मिळावी, याच्यासाठी आपण हा व्हिडिओ देणार समोर फॉरवर्ड करावा, शेअर करावा. आज संध्याकाळी 5:30 वाजता अंजनी बुद्रुक ग्रामपंचायत समोर या सगळ्या महिलांची आपण एक मीटिंग आयोजित केली आणि त्या मीटिंगमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत अशाच महिलांनी त्या ठिकाणी यावं. येताना महिलांनी आपलं स्वतःचं आधार कार्ड सोबत घेऊन यायचं आहे आणि मोबाईल सोबत घेऊन यायचा आहे. जर तो मोबाईल जर त्या अकाउंटला लिंक असेल तर तो मोबाईल नंबर. आणि त्या ठिकाणी आम्ही
सर्व महिलांना एकत्रित या या योजनेतनं बाद झालेल्या महिलांना परत एकदा कसं त्यात समाविष्ट होईल याचा योग्य मार्ग दाखवणार आहे आणि महिलांना यामध्ये आम्ही मदत करणार आहे. मी विनंती करतो की अंजनी बुद्रुक या गावामधील सर्व महिलांनी आज 5:30 वाजता त्यांच्या बस स्टँडवर असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी यायचं आहे आणि आम्ही जे काही या सगळ्या गोष्टीमध्ये करणार आहे, जी मदत आम्ही महिलांना करणार आहे, या गोष्टीचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती. धन्यवाद.